नमस्कार. मी हर्षदा झगडे. एखादी गोष्ट काही करायचं म्हटलं की अगोदर आपल्या मनात विचार येतो की लोक काय म्हणतील, कोण हसेल का, आपल्याला नावं ठेवतील का, आपण काय काय करायला गेलो तर सक्सेस होऊ का, आपल्याला त्याच्यात यश मिळेल का, असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. पण तुम्हाला एक सांगायचं, जगापेक्षा आपला स्वतःवर विश्वास असला पाहिजे. आपल्या इतकं स्वतःला कोणीही ओळखू शकत नाही. आपण काय करू शकतो हे फक्त आपल्यालाच माहीत असतं. त्यामुळं जगाचा कोणाचाही विचार करायचा नाही. काय करायचं मनात आलं की आपलं आपण करायचं. लोक काय म्हणतील, नावं ठेवतील का, हसतील का, काय म्हणतील का, अजिबात काय डोक्यात आणायचं नाही. आणि आपलं आपण जे काय आपल्याला करायचंय ते आपलं आपण करायचं. कुठलंही काम हातात घेतलं ना, त्याच्यासाठी आपल्याकडे अधिक कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असला पाहिजे की आपण ते पूर्ण करू शकू आणि त्याच्यातून आपल्याला नक्की यश मिळणार आहे. एवढी खात्री आपणच स्वतःला, आपल्या मनाला द्यायची. आपण स्वतः कॉन्फिडन्स असलो ना तर मग काहीच अडचण येत नाही. पण लोक काय म्हणतील म्हणून आपण जर हातपाय गाळून बसलो तर आपण काहीच करू शकणार नाही. आणि एक सांगायचं तुम्हाला, कोण कोणाचं नसतं. समाज कसा आहे माहिती आहे का, तर पायही चालून देत नाही आणि घोड्यावर पण चालून देत नाही. त्यामुळं कुणाचाही विचार करायचा नाही. आपल्याला जे काही करायचंय ते आपल्या मनात ठाम राहायचं आपण, की नाही मला हे करायचंच आहे. त्यासाठी कुणाचा विचार करायचा नाही. आणि स्वतःला लो फील कधीच वाटून घ्यायचं नाही की आता लोक काय म्हणतील म्हणून. चांगलं करा तुम्ही, समाजात तुम्ही चांगलं करा, वाईट करा, कसं करा, तुम्हाला लोक नावच ठेवत असतील. आणि कोण आपल्याला सपोर्ट करेल याची तर अजिबात अपेक्षा ठेवू नका. कोणी नसतं कोणाचं. आणि जेवढं आपण पुढे जाऊ ना तेवढं जवळचीच लोक आपले पाय खेचणारे असतात. आपल्याला सपोर्ट करणारे कोणी नसतं आपल्याला सपोर्ट करणारं. आपण कितीही अपेक्षा ठेवा की बाबा माझ्या घरातले जवळचे ते मला सहकार्य करतील, अजिबात नाही. कुणीही सहकार्य करत नाही. आपला लढा एकटीनेच लढायचा आहे, आपणच लढायचा आहे आणि ती पण खंबीरपणे, स्ट्रॉंगपणे लढायचं आहे. आता माझंच उदाहरण घ्या, मी कधीच कोणाला असं हार गेलेली नाही. कुठलंही काम हातात घेतलं ना माझं मी पूर्ण केलेले. कुणाकडून अपेक्षा ठेवलेली नाही, काय केलेले नाही, काही नाही. किती अडचणी आल्या, कितीही संकट आली तरी त्या संकटाला सामोरं जायची आपल्यात तेवढी ताकद असली पाहिजे, जिद्द असली पाहिजे, धमक असली पाहिजे. आणि कुठलं काम हातात घेतलं ना ते सहजासहजी होईल याची अपेक्षा अजिबात ठेवू नका. कारण संकट तर येणारच आहेत, पण त्या संकटाला तोंड द्यायची ताकद आपल्यात असली पाहिजे. आणि ती जर असेल तर आपण जग जिंकू शकू. कुणीही आपल्याला अडवू शकणार नाही. धन्यवाद.